रे शनी, मी तुला कवापासून सांगतोय ना, आम्हाला नाटकाची तालीम करायची आहे. आम्हाला डिस्टर्ब करू नको, तू जा इकडनं. ये छोटा चेतन, कानाखाली 5 पंखात हेलिकॉप्टर काढेन ना, इथे डीजे वाजणार म्हणजे वाजणार. अहो डीजे मुळे ध्वनी प्रदूषण होतं, म्हणून इथं डीजे नको. ए सुकलेलं झाड, आता काय पण होणार नाही, कळलं ना. उलट डीजे वाजला ना तर मस्तपैकी वातावरण तापेल. ये धटिंग 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 धटिंग, तू पण ना. ए इस्माईल, गप्पा बसा. लय झालंय तुझं आता. तुला सांगितलं ना आम्हाला तालीम करायची म्हणून. असला कसली तालीम करते रे तुम्ही? दशावतारी शोले. दशावतारी शोले, मग त्याच्यामध्ये डान्स आणि गाणी पण पाहिजे ना. दशावतारी शोले मध्ये तू कोण आहे? गब्बर. तू गब्बर आहे की कोण रब्बर आहे? ते तो विरू कोण आहे? विरू मी आहे वीरू. तू विरू? मी बसंती हाय. कसली रावत बसंती आहे. ये बघ हे विरू, तुला ना बसंतीकडे बघून एक सॉलिड आयटम सॉन्ग गायचंय. ये गब्बर, तुला पण बसंतीकडे बघून ना सॉलिड एक मस्त पैकी आयटम सॉन्ग गायचंय. कुठला माहितीये काय? कवळा कव कव करते, कवळा कव कव करते, तुला बघून माझे सजनी तिलाच भोव करते. काय 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 चाललंय? काय चाललंय? हा डीजे वाले बाबू तेरा गाना बजाते. काय चाललंय? अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय गोंधळ? दशावतारी शोले. अगं माझे बाय. अय्या चिकना कोण? चिमाजी तू हा डाकू आहे ना हिरो. काय हिरो करतो? नवे मालक आहेत ते. ये नाव्या मालक, हे बघ तुला गणपती उत्सवामध्ये नाचायचं नसेल तर नको नाचू, पण आम्हाला गाणी आणि नाचायचं आहे, कळलं ना. हे बघा मी आधीच सांगितलंय, रामाश्रयमध्ये गणपती बसवता येणार नाही. अरे मला माहिती आहे बा तुझ्याकडे पैसे नाहीत, पण डोंट टेन्शन, मी आहे ना सनी. हो मलाही माहितीये, तुम्ही जे काय दादागिरी करत गावभर फिरता ना, वर्गणी गोळा करत, ते माहितीये मला. उत्सवाच्या नावाखाली असले धंदे चालणार नाहीत इथे. आणि मुळात तुम्ही कोण होतो मला इथे गणपती बसवायचा की नाही हे सांगणारे? श्रद्धा आपल्या जागी, त्याचं भांडवल नाही करायचं. ऐकून ते रामाश्रयमध्ये गणपती बसवायचा नाही. मला आर्ग्युमेंट्स नकोय प्लीज. इट्स फायनल. कावला काव काव करते. अप्पा चुकलो माझं. माझ्या दिरंगाईमुळे अप्पा अप्पा अप्पा. अण्णा शांत व्हा, शांत व्हा, जरा शांत व्हा. काय कपिल साहेबांना याच्यातलं काहीच माहित नाहीये. त्यांना वाटेल की अशी पेटी बघितल्यावर तुम्हाला रडू फुटतं म्हणून, नाही का. त्यामुळे तुमच्या हातून नक्की पाप काय झालंय ते त्यांना आधी कळू दे, मग आपण नक्की सांत्वन कशासाठी करतोय हे पण त्यांना कळेल, नाही का. आणि तुम्ही जरा श्वास घ्या, थांबा थांबा ना. मी आहे ना. अण्णा बसा तुम्ही आधी. शांत शांत व्हा, बसा. उघडा ती पेटी. सुरेख मूर्ती होती, पंचमुखी, बारीक कोरीव काम. बाप्पाचे डोळे ते इतके बोलके होते. कुठून आणली होती? अरे जांभळे, हा काय प्रश्न आहे का? अरे ती साडी आहे का भाजी आहे? काही काय विचारताय? नाही म्हणजे पुन्हा आणायची झाली तर म्हणून विचारून ठेवलं. साठे घराण्याची वंश परंपरागत चालत आलेली मूर्ती होती ती, पिढ्यानपिढ्या जतन केलेली. अरे बापरे, म्हणजे संपलंच सगळं. हो त्याचं नव्हतं होणार. मोठं संकट येणार आता रामाश्रयवरती. ओ जांभळे, अहो कशाला राहायचं पर्वत करताय? साधी मूर्ती गेलीये, एवढंच झालंय. तसं नाही मालक. अहो वर्षानुवर्ष एखादी मूर्ती एखाद्या वास्तूत असली ना की त्या वास्तूचं आणि तिचं एक नातं तयार होतं.
ही मूर्ती फक्त मूर्ती नव्हती, ही या वास्तूची ऊर्जा होती, शक्ती होती, भरभराट होती. आप्पा म्हणायचे ही मूर्ती त्याचाच आशीर्वाद आहे रामाश्रयाच्या मस्तकावरचा. म्हणायचे अण्णा माझ्यानंतर तूच हिचा करता धरता रे, सांभाळ करीचा. गणेश चतुर्थीला हिला नाहू माकू घालायचं, शुचिरभूत करायचं, सागर संगीत प्राण प्रतिष्ठापना करायची. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आलो. पेटीत बघतो तर मूर्ती गायब. अहो असेल इथेच कुठेतरी. सगळं कपाट ढुंडाळून झालं. अहो मग घरी असेल किंवा कुठल्या तरी कॉटेज मध्ये असेल. बापरे, अशी इकडे तिकडे कशी जाईल मूर्ती? ती नेहमी या कपाटातच असते आणि या कपाटाची किल्ली सुद्धा नेहमी आप्पांकडेच असायची. कुणीच उघडत नाही हे कपाट. मी सुद्धा मयेकर साहेबांकडूनच आणली आता किल्ली. मग काही नाही, आप्पानीच डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवली असेल. नाही नाही शक्य नाही. असं कसं होईल? अहो एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, हे अण्णा मटण खातील. म्हणजे सिंह आणि हरिण एकमेकाची दोस्ती करून गळ्यात गळे घालून हिंडतील. पण आप्पा अशी महत्वाची वस्तू इकडे तिकडे नाही ठेवणार हो. आणि मूर्ती तर नाहीच नाही. मला सांगा, तुम्ही दरवर्षी कुठल्या मूर्तीचं विसर्जन करता? एक शाडूची छोटीशी मूर्ती बसवतो आणि तिचं विसर्जन करतो. मग झालं तर यावर्षी जरा मोठी आणू, तिची प्रतिष्ठापना करू आणि विसर्जन करू. झालं? हो, असं कसं करता येईल मालक? नाही नाही, शक्य नाही. संपलं सगळं. हो त्याचं नव्हतं होणार आहे सगळं. नाही, नको नको नको, असं नको. का जांभळे, सांगा ना का? देव हा काय फक्त मूर्तीतच असतो का? श्रद्धा महत्वाची ना. नाही, हे खरं आहे तुमचं, पण हे कसं काय करता येईल ना? मी दाखवतो बघा. अप्पा माफ करा मला. भगवंता, कार्य परीक्षा बघतोयस माझी. अण्णा कुठं गेला हो बाप्पा? तुमका काय वाटला? बाप्पा नाही म्हटल्यावर गोंधळ घालतलास? मी खपवून नाही घेऊचय. परत सांगतोय, मी खपवून नाही घेऊचय. खपवून नाही घेऊचय मी. ओ माळे दादा, ओ किसके साथ इतना जोर जोर से बात करताय? जखिनीशी बोलतोय मी. नाश्ता बघ कसा नाश्ता. दाताड काढा नको, दाताड काढा नको. तुम्हाला खरंच दिसतात भूता? माका दिसतात भूता. ओहो, तुका नाही दिसना? नाही. मग तू रोज कोणाक बघून पळतास? मी कोणाला पण बघून घाबरतो. पण समोर कोणते हसायला लागतं. तुझ्यासारखं नाही. माझ्यासारखा म्हणजे? माका खरंच भूता दिसत. बाप्पा गेलो ना आता, तेव्हा ह्यांका रान मोकळो मिळाला. बाप्पा गेला? बाप्पा आपली जागा सोडून गेलो, रागावून गेलो. तुमको कैसे पता? मी बघलंय त्या का. तुका नाही दिसला? ओ बाप्पा कैसा दिसतो? माका दिसलो. रात्री जाताना मी झोपलं होतय, तर माका जोर जरात हसण्याचा आवाज येलो. झाडा हालताना दिसली माका. जकीन या झाडावर डाकीन. तो काही मेकांची भांडा होती. तो का सांगतय बाप्पा हायच राहावाचो नाय. बघतो आपला कोण काय बिघडतात. आपण ऐसर नाचतच राहावाचा. ओ तुमको डर नाही लगताय? माका अरे लहानपणापासून मी ह्यांच्यातच वाढलंय. माका कसली भीती? ए नाचा नको, दाताड काढा नको. सध्या जे काही घडतंय ते सगळं विधी लिखित आहे. नाही, माझा विश्वास नाही आहे नशीब आणि विधी लिखित या सगळ्या गोष्टी. तुझा विश्वास नसेल, परंतु बुद्धिदाता तुला नक्की मार्गदर्शन करेल. तो इथेच आहे, त्याला शोध. त्याची चतुर्थीला प्रतिष्ठापना कर. तुझ्या काकांनी, आप्पा साठ्यांनी तुला हे सांगायची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, ती मी पार पाडली.